श्री स्वामी समर्थ. येत्या 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणपती विसर्जन हा उत्सव आपण सर्व उत्साहाने साजरा करत असतो आणि यासोबत हा दिवस हे भगवान विष्णूंच्या व्रतांमध्ये एक श्रेष्ठ व्रत असे अनंत चतुर्दशीचे व्रत. या व्रताचेही महत्त्व तेवढेच आहे. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची उपासना कशी करावी त्याबद्दलची माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहोत. अनंत चतुर्दशी हे अनंत रूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेल्या भगवान विष्णूंच्या 1000 नावांपैकी अनंत हे नाव आहे. अनंत, ज्याचा कधी अंत होत नाही, जे चिरकाळ तुमच्या सोबत असणार आहे, असं हे अनंत चतुर्दशीचे व्रत करायचे असतं. आणि या दिवशी आपल्याला अनंता जो धागा आहे तो बांधायचा असतो. या अनंता बांधल्याने आपले संरक्षण होतं आणि भगवान विष्णूंची सदैव कृपा राहते. आता बघूया पूजा कशी करावी. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूजेची मांडणी करावी. लक्ष्मीनारायणाचा कोणताही फोटो असेल तो घ्यावा. अनंता फोटो जवळ ठेवावा. त्यानंतर देवाची पंचोपचारे पूजा करावी. गंध, अक्षता, हळद कुंकू व फुलं अर्पण करावी. नैवेद्य दाखवावे आणि आरती करावी. त्यानंतर मुख्य सेवा करायची आहे. जर तुमच्याजवळ भरपूर तुळशीचे रोप असेल तर 1000 तुळशीपत्र घ्या किंवा 11 किंवा जेवढेही असेल ते घ्या आणि विष्णू सहस्त्र नामावली म्हणून हे एक तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही आणि जर रात्री 12 वाजता जर केली तर अतिशय उत्तम राहील, कारण या दिवशी स्वयं लक्ष्मीनारायण पृथ्वीवर येतात. या दिवशी सत्यनारायण करायचे खूप महत्त्व आहे. कलियुगात सर्वात लवकर फळ देणारं व्रत म्हणजे सत्यनारायण आहे. आणि जर अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर आपण सत्यनारायण केले तर त्याचे पुण्य अनंत पटीने आपल्याला मिळणार आहे. म्हणून नक्की या दिवशी सत्यनारायण करायचंच आहे.